कार्यक्रमामध्ये सगळा बदल सुचवतो. माझ्याबरोबर एक तरुण शेतकरी आला आहे. तो आहे फलटणच्या भागातला. त्याचं नाव आहे चंद्रकांत अहिरेकर आणि त्याची जमीन अर्धा एकर होती. अर्धा एकर जमिनीमधून डाळिंबात त्यांनी क्रांती केली. आज त्याच्याकडं 7 एकर डाळिंब आहे. आणि म्हणून मी चंद्रकांतला सांगतो की अर्ध्या एकरावरून 7 एकरावर जायची किमया तुम्ही दाखवली ती आम्हा लोकांना सांग. आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे साहेब मार्गदर्शन करते. हॅलो, धन्यवाद साहेब. खरं तर एका छोट्या क्षेत्रामधून मोठ्या क्षेत्रापर्यंत काम करणाऱ्या तरुण तडफदार उद्योजकासाठी आणि शेतकऱ्यासाठी अभिमान असणाऱ्या आपल्या माननीय चंद्रकांतजीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. माझं नाव चंद्रकांत रामचंद्र अहिरेकर, फलटणचं आहे. मी खरं तर आज साहेबांना डायम द्यायला आलतो. माझा शेवट झालं की डायम देतो. हां, साहेबांना मला म्हणलं इकडं आणलं तर माझी शेती सुरुवातीला अर्धा एकरच होती. तिथून मी सुरुवात केली. माझे वडील, भाऊ, मी आम्ही तिघांना मिळून आत्ता 60 एकर डाळिंब केलेलं आहे. आणि मला इथपर्यंतचा प्रवास करताना एक प्रामाणिक कष्ट कसं करायचं असतं ह्याच्याच जोरावरती इथपर्यंत आलेलो आहे. आणि त्याचीच पोचपावती म्हणून साहेबांच्याकडून मार्गदर्शन वेळोवेळी भेटलं किंवा शेतात आले, मोदी साहेबांपर्यंत नेलं. खरी पोचपावती फक्त साहेबांनाच दिली एखाद्या छोट्या वर्गातल्या शेतकऱ्याला. हे शेतकरी आणि साहेब हे एक वेगळंच नातं आहे, हे त्यातून दिसून आलं. दुसरं म्हणजे साहेबांना शेतामधलं इतकी जी माहिती आहे मला पण एवढी माहिती नाही तेवढी साहेबांना, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना एवढी माहिती नाही एवढी साहेबांना माहिती आहे त्याच्या शेतीमधली. आणि साहेबांमुळे खूप शेतीमध्ये खूप क्रांती झाली मी बघतोय. म्हणजे डाळिंबाला आम्हाला जळीत म्हणून एक पॅकेज मिळालं होतं, त्यातून पण शेतकरी खूप वाचवले साहेबांना. आणि एक शेती करताना अडचण आली की म्हणतो ना, म्हणजे जे काय म्हणतो योगदान किंवा हे लाभलं ते साहेबांचं योगदान मोठं आहे. आता मी असं पहिल्यांदाच बोलतोय, कधी बोललो नाही किंवा काय नाही. ते पण साहेबांना रिक्वेस्ट केली म्हणून, नाही तर मी कधी बोललो पण नसतं. एकदा साहेबांना ॲग्रोवनची लोकं लावले ते मला पण माहीत नव्हतं, पण मी त्यांना सुद्धा म्हणजे नको म्हटलं, नाही मुलाखत सुद्धा दिली नव्हती किंवा काय नाही. आणि साहेबांना आल्या विचारलं, अरे ते लावले लोक, म्हटलं मला माहीत नव्हतं तुम्ही पाठवलेत म्हणून. त्यावेळेस मी होऊन नको म्हटलं, असं म्हणजे दिली नाही मी त्यांना. म्हणजे कधी प्रसंग पण आला नाही असं इथपर्यंत यायचं आहे किंवा येऊ म्हणून असं वाटलं पण नाही कधी. आता जास्त काही बोलत नाही, पण साहेबांचं खूप मनापासून म्हणजे आभार मानतो. आणि अडचणीत खूप साहेब म्हणजे शेतकऱ्यांना वाचवत असतील तर साहेबांशिवाय कोण नाही दुसरं, म्हणजे असं शेती संदर्भात. थांबतो मी.